नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। ठाणे दशरथ पाटील यांचा वाढदिवसानिमित्त दशरथदादा पाटील चषक 2024 कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। दादांच्या वाढदिवशी 1 मार्च रोजी सदर कबड्डी स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस समारंभ संपन्न झाला। तसेच कळवा खारेगाव परिसरात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व राजकारण इत्यादी क्षेत्रात आनंदमय वावर असणाऱ्या लोकनेते दशरथदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जय भारत स्पोर्ट्स क्लब आयोजित दशरथदादा पाटील चषक 2024 कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कबड्डी स्पर्धेमध्ये 14 मुलांचे व 13 मुलींचे असे 27 संघ सहभागी झाले होते। विजेत्या संघाला 21,000चे पहिले बक्षीस व स्मृतिचिन्ह, 14,000चे दुसरे बक्षीस व स्मृतिचिन्ह आणि 7,000चे तिसरे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह अशी बक्षिसं दिली गेली। महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेल्या मैदानी खेळाचा रंगणारा थरार अनुभवण्यासाठी दशरथदादा पाटील चषक 2024 कबड्डी स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद मिळाला। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कळवा खारेगाव परिसरातील विविध ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं। खारेगाव नाका परिसरातील श्री कुंज सोसायटी येथील रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। पारसिक नगर परिसरातील गायत्री पार्क सोसायटी येथील रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच खारेगाव आणि पारसिक नगर या भागातील सोसायट्यांना डस्टबिन वाटप करण्यात आले। शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, माजी महापौर शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, माजी नगरसेवक नारायण पवार, सुधीर कोकाटे, ठाणे भाजप अध्यक्ष, माजी नगरसेवक संजय वागुले, माजी नगरसेवक उमेश पाटील, जगदीश पाटील, राकेश पाटील, रचना पाटील, कमलाकर पाटील, जय पाटील, मनोज पाटील, सिकंदर केणी, महेंद्र पाटील, कुणाल म्हात्रे, गजानन पवार, मोरेश्वर पवार, प्रशांत पाटील, विशाल खराटे, प्रकाश पाटील, प्रेमनाथ पाटील, मोरेश्वर पवार, संदीप पाटील, महेंद्र पाटील, राहुल पाटील, पूनम पाटील, जय पाटील, शाखा प्रमुख राधेय वराडकर, शाखा प्रमुख महेश गवारी, प्रफुल्ल दुसाने, बाळकृष्ण म्हात्रे, अशोक शिरसाट व इतर मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर जय भारत स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते। त्यांनीही दशरथदादा यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। 22 यांच्यासाठी खास एपी ग्रुप करून 2,000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येकी 3 पॉईंटवरती। शिवसेना नेते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ दादांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आणि पुष्पमयाशी ही शुभेच्छा। अरे मित्रा, अरे वेट तसंच श्री जगदीश जयराम पाटील यांच्याकडून रोख रक्कम। जय शिव मंडळ बदलापूर तृतीय पारितोषिक। आवाज येणार बक्षीस वितरण सोहळ्याची सुद्धा दखल घ्यायची। ओम वर्तकनगर ठाणे तृतीय क्रमांक। मॅडम तुझी मान येते। आणि यानंतर अंतिम विजेत्यातून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे। असते चतुर्थ क्रमांकासह पारितोषिक
दशरथदादा पाटील सेशन 2024 राफा नाईक कोपर खैरणे नवी मुंबई. प्रेक्षक उपस्थित आहेत, टाळ्या वाजायला हरकत नाही. चतुर्थ क्रमांकासह पारितोषिक आहे. कॅप्टन एक कॅप्टन एक कॅप्टन ये बाजू 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 दादा बाजू अंतिम उपविजयी संघ दशरथदादा पाटील सेशन 2024. थँक्यू. यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट बचावपटू पकड. यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू. सर समोर सर 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 समोर. आणि आता आहे स्पर्धेतील मालिका विजय. यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. रवींद्रजी पाटील यांच्यातर्फे हे पारितोषिक आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील 67 विहिरींचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ लोकमान्य नगर पाडा नंबर 2 येथील शंकर मंदिराजवळ विहीर व साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने विहीर या 2 विहिरींचं भूमिपूजन आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते पार पडले. ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडांमुळे पाणी बंद राहतं किंवा एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. अशावेळी टँकरचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुनर्जीवित कराव्यात. या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जावेत. भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई करून नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करणं गरजेचं असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्यांचा पुन्हा वापर झाला पाहिजे, असं आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. त्यासाठी सर्व विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण 50 कोटी रुपयांची निधीची आवश्यकता असल्याने त्याकरिता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. अखेरीस सरनाईक यांच्या मागणीला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या कामास निधीसह मंजुरी दिली आहे. ठाणे शहरातील जवळपास 67हून अधिक विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत
जिवंत करण्यासाठी एकूण 50 कोटी रुपये निधी मंजूर केला असून महानगरपालिकेतर्फे त्यांचा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम लवकर सुरू होईल असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 67 विहीर आहेत. लोकमान्य नगर पाडा क्रमांक 4 पासून पाडा क्रमांक 3, पाडा क्रमांक 2, पाडा क्रमांक 1, वर्तक नगर, भीमनगर, शिवाई नगर, शास्त्री नगर पासून वसंत विहार, लोकपुरम, वाघबीळ, वडवली, गायमुख, मोगरपाडा आणि जे पूर्ण आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी एकूण 67 विहिरी आहेत. आणि शेवटी ही काळाची गरज आहे की ह्या विहिरींचं पाणी जर स्वच्छ ठेवलं आणि ते जर लोकांना वापरण्या योग्य जरी मिळालं तरी लोकांचा फार मोठा प्रश्न सुटेल. आजच तुम्ही बघताय की पूर्वी विहीर एवढी स्वच्छ होती. मी या भागाचा नगरसेवक असताना ह्या विहिरीचं पाणी लोक प्यायचे, एवढी स्वच्छ होती. पण हळूहळू कालांतराने ड्रेनेज लाईन, गटार लाईन आणि त्यातील जे पाणी आहे ह्या विहिरींमध्ये येत गेलं. काही लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणी किंवा कचरा त्या ठिकाणी फेकला, त्यामुळे ती विहीर अस्वच्छ झाली. अशा सगळ्या विहिरींची परिस्थिती आहे. काही विहिरी ज्या होत्या त्या बिल्डरांनी विकल्या, त्या विहिरीवर बिल्डिंगी बनवल्यात. काही विहिरी ज्या आहेत त्या लोकांनी कचरा कुंडी म्हणून त्याचा वापर केला. तर अशा ह्या सगळ्या विहिरी ज्या आहेत त्या 100 वर्षाहून अधिक जुन्या विहिरी आहेत. नैसर्गिक जो स्रोत होता पाण्याचा तो ह्या विहिरींच्या माध्यमातून लोकांना मिळत होता. आणि त्या माध्यमातून पूर्वी जेव्हा ग्रामपंचायत होती, पिण्याचे पाण्याचे कनेक्शन्स नव्हते, त्या ह्याचाच वापर पिण्यासाठी सुद्धा लोक करायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन करायचं मी ठरवलं. त्यासाठी खास कन्सल्टंट अपॉइंट केला. त्या कन्सल्टंटनी अशी परिस्थिती निर्माण केली की ही विहीर स्वच्छ करायची, पूर्ण पाणी सगळं बाहेर फेकून द्यायचं, त्यातला गाळ स्वच्छ करायचा आणि जे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ते सोडून बाकी वॉटरप्रूफिंग सगळ्या विहिरीचं प्लास्टरिंग वगैरे करायचं. त्या विहिरी स्वच्छ केल्यानंतर ते नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहे ते चालू करायचे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी RTI कायद्यात केलेला बदल रद्द करून सन 2009 मध्ये संसदेत पारित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो पालकांच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य न केल्यास उपोषण करण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. 4 ऑगस्ट 2009 मध्ये संसदेत पारित झालेल्या RTI कायद्याची अंमलबजावणी करून खाजगी इंग्रजी शाळेत 25% गरीब, वंचित, अपंग, दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार द्यावा. पंजाब, कर्नाटक राज्याच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने RTIमध्ये केलेला बदल रद्द करावा. RTIमधून खाजगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व यापुढे RTIमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना RTI कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या सर्व सुविधा शालेय प्रशासनाने देण्यात याव्यात आणि RTI कायद्यातून विद्यार्थ्यांना सुविधा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना वेठीस धरणाऱ्या शालेय शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करावी. या मागण्यांसाठी आज धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना 16 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन दखल न घेतल्याने आज शेकडो पालकांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. आमच्या आंदोलनाची दखल जर मुख्यमंत्री आणि शासनाने घेतली नाही तर उपोषणाचा इशारा या पालकांनी आणि या संघटनेने यावेळी दिला आहे. शिक्षण मंत्री जागे व्हा. मी जो 9 फेब्रुवारीला जो महाराष्ट्र सरकारने जो पंजाब आणि कर्नाटकच्या धर्तीवर जो RTIमध्ये जो बदल केला तो बदल त्यांनी रद्द करावा आणि 2009मध्ये संसदेमध्ये पारित झालेला जो कायदा आहे राईट टू एज्युकेशन कायद्याच्या प्रमाणे गरिबांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये शिक्षण मिळायला हवं, त्याच कायद्याची अंमलबजावणी त्यांनी करावी. यासाठी आम्ही धडाकेबाज युवा पक्षांच्या माध्यमातून
16 तारखेला मुख्यमंत्री साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब सर्वांना निवेदन दिले होते. तरी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आज आम्ही इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं लक्ष वेधण्यासाठी, त्यांनी या गरिबांच्या मुलांकडे पाहण्यासाठी, गरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करत आहोत. माझी मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी जो 2009चा RTA जो कायदा आहे, जो संसदेमध्ये पारित झालेला आहे, त्याच कायद्याची अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये करावी आणि गोरगरिबांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये जे 25% आरक्षण होतं शिक्षणाचं, ते त्यांनी तसंच चालू ठेवावं ही मी त्यांना विनंती करतो. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 3 मार्च आयोजित करण्यात आलेल्या रणरागिनी सायकल राईडमध्ये ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणांहून आलेल्या तब्बल 600हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. वेशभूषा स्पर्धा, सायकल सजावट स्पर्धा, ऑन दी स्पॉट स्लोगन स्पर्धा, आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध स्पर्धांनी हा अनोखा सोहळा रंगला. यावेळी सायकल, हेल्मेट, पैठणी, चांदीच्या नथींपासून विविध आकर्षक पारितोषिकं विजेत्यांनी जिंकली. 5 किलोमीटर राईडला संस्थेचे सचिव दीपेश दळवी आणि माजी शिक्षक दीपक तोडे यांनी तर 10 किलोमीटर अंतराला राईडला श्रीपुरी आणि संस्थेच्या सदस्य धनश्री गवळी यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. हेल्मेटला बांधून डोक्यावरती घेतलेला हंडा आणि पाठीशी बांधलेलं बाळ अशा वेशभूषेत आलेली हिरकणी म्हणजेच हर्षल सरोदे यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. यंदाही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना पाठिंबा द्यायला पुरुष वर्ग देखील सहभागी झाला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉक्टर दीपाली आठवले, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या सक्रिय सदस्या सुप्रिया पुरी उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर आठवले म्हणाले की अनेक जण आहाराचे ज्ञान घेण्यासाठी यूट्यूबच्या मागे धावतात, मात्र आपली प्रकृती पाहून आपण आपला आहार हा ठरवायचा असतो. आपली उंची व वजन किती नियंत्रित असावे हे देखील अवलंबून असते. व्यायाम करून आल्यावरती जंक फूड खाणे टाळा असं देखील त्यांनी सांगितलं. तर सोलारिस हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी गर्भमुखाचा कॅन्सर, तर सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर कल्पना पाटील यांनी आयुर्वेदाची माहिती दिली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.